आजकालच्या चुकीच्या सवयी जसं की स्मोकिंग, फास्ट फूड, दूषित हवामान, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पाळीव प्राणी आणि धूळ या सगळ्यांमुळे वेगवेगळे विकार होत आहेत. जसं की दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, वारंवार शिंका येणं, त्वचा विकार. तर या सगळ्यांवर खात्रीशीर उपाय फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयी भव आयुर्वेद होतात. तर स्क्रीनवर खाली आणि नंबर दिला त्यावर लगेच फोन करा आणि उपचारांना सुरुवात करा. धन्यवाद. बालदमा, दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला यावर खात्रीशीर उपचार डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एका अशा ऍप बद्दल सांगणार आहे जिथे सर्वात मोठी बक्षीस, फटाफट विड्रॉ आणि विश्वासू स्पोर्ट बुक 1BTEX मध्ये कसं जिंकायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. सध्या T20 आणि वर्ल्ड कप सुरू आहे. तुम्ही आता कुठे जरी असला तरी तुम्हाला एक खूप मोठा पैसा जिंकण्याचा चान्स आहे. येथे तुम्ही सर्व मॅच लाईव्ह बघू शकता आणि स्कोर बघून तुम्ही अंदाज लावून डाव लावू शकता. येथे बऱ्याच प्रकारच्या प्रसिद्ध गेम आहेत जसे की क्रश गेम. तुम्ही रजिस्टर करत असताना Orange7 हा प्रोमो कोड वापरून तुम्ही येथे 26,000 रुपये पर्यंत मिळवू शकता. तुम्ही जिंकलेले पैसे पेटीएम बँक किंवा इतर पद्धतीने सहज एकदम काढू शकता. तर बघता काय मित्रांनो, कमेंट मध्ये लिंक दिली आहे, तर लगेच जा, प्रोमो कोड वापरा आणि रोख रक्कम मिळवा. दूध बीध घालून आलो बघ, माझी काम झाली चांगली लवकरच. राजा, तुला कटाळ बिटाळ येत नाही वर? किती काम करतो, सकाळ उठल्यापासून रात्री झोपसतो तुझ्या पायाला पाय नसतो. अगं आता शेतकरी आहे म्हणलं तेवढं काम केलं पाहिजे का नाही सांग बरं. आता माझ्याशिवाय तर कोण करणार आहे का नाही? बर बस. का ग काय सारखं काम 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 आहेच की बाजूला पुजलेलं. राजा, तुला पिक्चर बघायला आवडतात का? पिक्चर? अगं लहानपणी लय बघितलं पिक्चर. दे दनादन, धूम धडाका, लक्षात ग लय पिक्चर भारी होतं का पहिले. आपण तिकडे जायचो ना पिक्चर बघायला. सोन्या नाही का आपला? हा, त्यांच्या घरी. अरे ती पिक्चरच वेगळं होतं. तू आता तो आलेला तो येड पिक्चर बघितलाय का? येड? नाही बा. अरे ती नाही रितेश देशमुखचा आणि ती जेनेलियाचा. अरे काय पिक्चर आहे म्हणून सांगू तुला. सांगते त्यात एक पोरगा असतो आणि एक पोरगी, आणि तो पोरगा त्या पोरी लय प्रेम करतो. अरे आणि परत ती पोरगी त्याला सोडून जाते. ती परत लय दारू पितो. दारू पितोय लगा? आमचं सोने पण दारू प्यायला लागलंय. बिंगरे, तू बी दारू होशील, पिरिम बिरिम करशील, असलं काय करू नको, नाहीतर गावात न सोन्यागत फिरशील. ती बघितलं का आमचं जोडीदाराचं कसं गावात फिरतोय? बघितलंस का? ए राजा, पोरी का दारू पितात का? अगं पण पेरमत पिली बिलीस तर काय करणार? तू बी बिवडी होशील परत. नाही नाही बिंगरे, तू काय कोणा प्रेम बिम करत नाहीस ना? होय नाही. तो सोन्या आला. अरे सोन्या, अरे दम दम आईच्या पडशील. कशाला लागा एवढं प्याजर सोन्या? 1000 वेळा तुला सांगितलं का ती नाद सोडून दिला का? आता झालं गेलं बास की आता लागा. आता तर सुधर तुझ्या पाया पडतो का म्या? राजा राजा अरे काय बोल की? अच्छा बिंगरे, तू पण आहेस? हे राजा तर सर. अरे काय सर इकडे. अरे काय बिंगरे झाला रे. हे बिंगरे, तुला काय वाटतं? तुला आणि तुझा राजा. काय नसतंय
तुला स्वप्न रंगवले असतील मी रंगवलेली माझ्या प्रेमाचा बेरंग झाला तसं तुझा पण रंग ब्लॅक अँड व्हाईट होणार आहे. अरे काय बोलतोय ह्यो? अरे काय म्हणायचं सोन्या तुला नक्की रे? राजा हं, तू तर काय बोलूच नको. कर टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन. जगावं की मारावं हा एक माणसाचा प्रश्न आणि त्यात तुझं काय झालंय माहिती आहे का? काकेत कसा गावाला मासा. अरे पण सोन्या अरे म्हणजे हा बघ तुला लगीन करायचंय करायचं तू सगळ्यात तालुक्यात पोरी बघतो बघतोय की आपण पोरगी तुझ्या घराच्या पुढेच आहे. पुढे गावात माझ्या घराच्या पुढे तुटल्या कुठं आहे पुरगी कुठं आहे रे सोन्या पुरगी माझ्या घराच्या पुढे सोन्या सांगते ना का लगा बेंगळे ए तुझं आहे ना तू खरंच सोडून दे. अरे पण सोन्या मी काय म्हणतोय हे पिण्यापेक्षा मेल्याला बरं. मेलेलं बरं राजा बरोबर आहे तुझं. दारू पिण्यापेक्षा मेलेलं बरं पण मरण्यापेक्षा पेलेलं बरं. अरे का सोन्या अरे तू तर शायरी बिरी म्हणायला लागलायस की लगा सगळं दारूच्या नशेत. राजा हं? तू असाच मारणार आहे मी जातो. अरे सोन्या मी सोडतो तुला थांब. नाही कळतं माझं नको 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 अरे सोन्या मी तुला सोडतो थांब. सोन्या इधर चल चल. मेल्यानं स्वतःच तर वाटोळ करूनच घेतलंय वरनं आमची बी वाट लावतोय. मरत कसं नाही कुठं जाऊ बरं होईल मेला तर.
सोन्या, काय झालंय तुला? ठीक आहेस ना तू? अरे किती दारू प्यायला लागलायस? अरे मी ऋतू नाही सोन्या, का काय अवस्था केलीस? चल मी तुला घरी सोडते. कवा जायचं भाऊ आपण? काय किती वाजता सांगितले तांदूळ आहे? हा बघूया जरा. अरे काय पोरग पाकच कामात न गेलं गेलं हे ना. हा आपण पोरग हे वाल्या का चांगलं होतं सोन्यासारखं पारलं का फाकच दारू होत. काय सांगू, कवाच्यान प्यायला लागलंय. पोरीच्या नादान पाक दारुड झाले ती. अरे पाकच कामात न गेलं दिसत काय दिसतंय का त्याची बॉडी कशी झाली पडत गेल. अरे पडलंच असतं. हा काय त्याला कळणं झालंय काय. बापानं त्याच्या काय का नाव कमवलं, वार कसलं त्याच्या पोट आले बघा नशिबाला. काय अवघड झालं भाऊ. राव 3 वर्ष झालं आपण गावातली सगळी दारूबंदी केली. शासनाचा पुरस्कार मिळायचा आपल्या या गावाला. आणि जर उद्या असं जर ह्याला बघितलं गावात तर आपल्याला पुरस्कार कसा भेटायचा? हा काय करायचं भाऊ असले बघ. अवघड आहे भाऊ बघा. जाऊन चला चल. काय बोलायचं कोणाला काय. आजी कसं वाटतंय तुम्हाला आता? बरं आहात ना? हो बरं. हा, आणि गोळ्या दिलेल्या खाताय ना? हो. अरे मूर्खा, पावलं का? सोड. अरे मेल्या, सोड. मुडद्या सोड की. अरे कोणतरी बघल की. अरे माझ्या नवऱ्याने बघितलं तुझं काय खरं नाही. अरे बेवळ्या सोड की मूर्खा तू. अरे पागल आहेस का काय? सगळे बोलायला लागले. अरे सोड, मी ऋतू नाही. अरे कुठला आलाय हे काय माहिती. आता अरे सोड की, कोणतरी बघल. अरे हे काय कुठला आलंय ते? वाचवा. अहो कोण हाय का? वाचवा. अरे बघल की कोणतरी. अहो कोण हाय का? अरे कुठला आलायस काय बाबा? खरं डोक्याला ताप. अरे सोड की. अरे तुला कळतं का नाही? सोड की काय. अहो वाचवा, कोण हाय का बघा. बरं काळजी घ्या. सोन्या असं का करतोय हा? अरे सोड. अरे सोड की. अरे मेल्या सोड की. असं का करतोय त्यांना? अरे सोन्या, अरे मूर्खा सोड त्यांना. चपलीनं तोंड फोडी. अरे सोड की सोन्या, सोड. अरे सोड की सोन्या, फोड त्यांना सोन्या. अरे मूर्खा, अरे सोड की. अरे असं करत नाहीये मी. सोन्या सोड. काय बरं झालं तुम्ही आलात. नाही तर आज माझं पार वाटोळं झालं असतं. कोण आहे हा? तुम्ही शांत व्हा. ताई तुम्हाला कुठे लागलं नाहीये ना? तुम्ही प्लीज रडू नका. पाणी आणू का तुम्हाला? बरं झालं आलात तुम्ही. शांत व्हा आधी. हे बघा ताई, सोन्याच्या वतीने मी तुमची माफी मागते. पण तुम्ही प्लीज हे कोणाला सांगू नका. नाही सांगणार हो. आज माझा बी नवरा आहे. त्यांना जर कळलं असतं तर त्याला चांगलं तुडवलं असता.
हे बघा तू तसं नाही हो. सांगा त्याला जरा समजा येता जाता रस्त्यानं मिठ्या मारतोय. टाका त्याला येड्याच्या इस्पितळामध्ये. हो द्या सांभाळा तुमच्या नवऱ्याला. हो पण तू माझा नवरा. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं. हा स्वागत आहे हो तुमचं. अहो एवढ्या भारी भारी कमेंट करताय तुम्ही. विशेष हार्ड कमेंट आहे त्या. कमेंट वाचता नाही लय माझी इत्या होय. आणि प्रेक्षक अशाच कमेंट करत राहायचं बरं का. तर चला बघूया आपण कमेंट करणाऱ्याची नाव. अनिकेत डोईफोडे, प्रवीण ननावर, महेश सूर्यवंशी, पुष्कर मार्कड पाटील, अनुज नवले, अमोल साळुके, डॉक्टर सागर पुजारी, गोपाळ बच्चे, टिकाराम शिवणकर, निखिल दिंडे, अक्षय काळोखा. तर मित्रांनो अजून एक कमेंट आहे आणि ते आम्हाला वाटतं की अतिशय योग्य कमेंट आहे. दादांनी छान अशी कमेंट केली आहे आणि गावाकडच्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे. तर त्या दादांचं नाव घेतो मी, पांडुरंग काशी. तर प्रेक्षक अशाच भारी भारी कमेंट करत राहा आणि मी अशीच तुमची नावं घेत राहतो आणि बघत राहा आपली बिस्कुटवाडी.